मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 11 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. संयुक्त महासभेने कोणते वर्ष स्कॉटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए 2023, ऑप्शन बी 2024, ऑप्शन सी 2025, ऑप्शन डी 2026. याचे आन्सर आहे ऑप्शन सी 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए 2023, ऑप्शन बी 2024, ऑप्शन सी 2025, ऑप्शन डी 2026. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? ऑप्शन ए 2025, ऑप्शन बी 2035, ऑप्शन सी 2045, ऑप्शन डी 2050. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2050. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर केले आहे? ऑप्शन ए नीरज चोपडा, ऑप्शन बी जॅन झेलेझनी, ऑप्शन सी मारिया आंद्रेझेक, ऑप्शन डी बाबुराव स्पाटाकोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नीरज चोपडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे? ऑप्शन ए 2023, ऑप्शन बी 2024, ऑप्शन सी 2025, ऑप्शन डी 2026. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2024. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. देशात कोणत्या राज्यात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. देशात क्षयरोगाचे 1 लाखाहून अधिक रुग्ण असणारे किती राज्य आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 13. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात सध्या क्षयरोगाचे किती रुग्ण असल्याचे जाहीर झाले आहे? ऑप्शन ए 1,86,706, ऑप्शन बी 1,97,603, ऑप्शन सी 1,36,788, ऑप्शन डी 1,20,075. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1,86,706. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे? ऑप्शन ए मालदीव, ऑप्शन बी सौदी अरेबिया, ऑप्शन सी इंडोनेशिया, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इंडोनेशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी मालदीव, ऑप्शन सी इंडोनेशिया, ऑप्शन डी इराण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारताने विकसित केलेले हायड्रोजन ट्रेनचे सर्वाधिक शक्तिशाली इंजिन किती हॉर्स पॉवरचे आहे? ऑप्शन ए 800, ऑप्शन बी 1000, ऑप्शन सी 1100, ऑप्शन डी 1200. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1200. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. देशात सध्या किती रामसर स्थळे आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 54, ऑप्शन सी 57, ऑप्शन डी 59. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 59. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस एंजलिस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए जॉर्जिया, ऑप्शन बी अलास्का, ऑप्शन सी अलाबामा, ऑप्शन डी कॅलिफोर्निया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी कॅलिफोर्निया. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए 18, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 26, ऑप्शन डी 27. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 27. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. यावर्षीचा भारतीय प्रवासी दिन कितवा भारतीय प्रवासा दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन ए 13वा, ऑप्शन बी 15वा, ऑप्शन सी 18वा, ऑप्शन डी 19वा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 18वा. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. 2024 या वर्षात सरासरी जागतिक तापमान किती अंश सेल्सिअस अधिक राहिले आहे? ऑप्शन ए 1.2, ऑप्शन बी 1.3, ऑप्शन सी 1.4, ऑप्शन डी 1.5. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1.5. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार कोणत्या वर्षापासून जागतिक तापमान नोंद घेण्यास प्रारंभ झाला आहे? ऑप्शन ए 1850, ऑप्शन बी 1857, ऑप्शन सी 1900, ऑप्शन डी 1952. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1850. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहे? ऑप्शन ए मोहम्मद इरफान अली, ऑप्शन बी
शनामुगरत्नम, ऑप्शन सी बेंजामिन नेतन्याहू, ऑप्शन डी प्रबोओ सुबियांतो. याचा आन्सर आहे ऑप्शन डी प्रबोओ सुबियांतो. उत्तरचा प्रश्न क्रमांक 19. युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार जागतिक सरासरी तापमान किती अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे? ऑप्शन ए 10.9, ऑप्शन बी 12.5, ऑप्शन सी 13.3, ऑप्शन डी 15.1. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 15.1. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.